लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराची घोषणा डॉक्टर ह.ना. जगताप यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली। पुढे बोलताना जगताप म्हणाले की या पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर अहिल्यादेवी विद्यापीठाचे शिक्षक गौतम कांबळे आणि क्रीडा शिक्षक अशोक टिळक यांच्यासह 11 शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात येणार असून हा कार्यक्रम दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर हॉलमध्ये गोविंद नांदेडे यांच्या हस्ते होणार असून लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। या पत्रकार परिषदेला मारुती तोडकर, आशालता जगताप, अरविंद जोशी, राजकिरण चव्हाण आदी उपस्थित होते। त्या सदगाव नावाच्या गावाला जायला आपल्याला बिरवणवरून यावं लागतं। बिरवणवरून ते 20 किलोमीटर अंतरावर पुन्हा यावं लागतं आणि अवश्य ज्यांना तुम्हाला शक्य असेल त्याच्यावर तुम्ही एखाद्या कमी कवर स्टोरी वगैरे जसा करतो निश्चित करा। म्हणजे CCTV लावणारी शाळा लक्षात घ्या, खेडे शाळा फक्त 1ली ते 4थीची आहे। गावाची लोकसंख्या 300 आहे। त्या शाळेमध्ये 52 झाड आहेत, फणस, आंबा, नारळ, 12 झाड आणि सगळी आणि प्रत्येक झाडाला QR कोड लावलेला आहे। मुलं त्या QR कोडला लावून माहिती सांगतात। तुम्ही काय नीट ऐका, 4थी पर्यंतची मुलं आहेत। त्या शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे, LCD प्रोजेक्टर आहे। मुलं स्वतःच कॉम्प्युटरवर ते प्ले करत आहेत।